नमस्कार, मी मुग्धा तुमचं स्वागत करते सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये. आज आपल्यासोबत आहे इंद्रजाळ या चित्रपटाची टीम. नमस्कार सगळ्यांना. ओके, सो मला तुम्हाला आधी विचारायचंय, ह्या फिल्मची कॉन्सेप्ट काय आहे? ह्या फिल्मची कॉन्सेप्ट गुप्तधन ह्या एक काय म्हणू आपण त्याला एक ट्रेजर हंट आहे, गुप्तधन आहे. आणि एक ज्या लहानपणी आपण गोष्टी ऐकायचो पंचतंत्राच्या आणि ज्या खूप इंटरेस्टिंग आजी सांगायची, सो काइंड ऑफ हा एक असा एक्सपिरियन्स आहे. फक्त एवढंच की आता इथे ह्याच्यातही आजीचा आवाज आहे, आजीच गोष्ट सांगते. पण ओव्हरऑल फिल्म पण आजचा काळ आणि तेव्हाचा फील ह्या दोन्ही गोष्टींची सांगता म्हणजे इंद्रजाल आहे. आणि कॉन्सेप्ट तेच की एक धन मिळवण्यासाठी एक जी मे बी मिथ पण असू शकतं, पण त्या मिथच्या मागे लोक किती वेडे होऊन आपलं आयुष्य पणाला लावतात, हा एक मेव थॉट आहे. सो ह्याचं हे कॉन्सेप्ट खूपच वेगळं आहे. म्हणजे आपण बाकीच्या चित्रपटात बघतो असे एकदम नॉर्मल जे कॉन्सेप्ट असतात, हे खूप वेगळं आहे. सो हे आणणंच एक या काळात एक धाडसाची गोष्ट आहे. सो त्याबद्दल हे आणणं ह्या मागचा थॉट काय? धाडसाची गोष्ट, हो धाडस तर लागतं. कारण इमॅजिनेशन आपल्या बुद्धीला कोणी थांबवू शकत नाही इमॅजिन करायला. आपण तर खूप 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 करू शकतो, पण धाडस लागतं ते पडद्यावर उतरवायला. आय मीन ते छान पद्धतीने, तेवढ्या प्रॉमिसिंग पद्धतीने छान नाही झालं तर ते काय मजाक बन जाएगा, ऐसा भी हो सकता है. सो हाँ, ट्रोलिंग हो सकता है, बट अच्छा बना तो लैंडमार्क सेट भी हो सकता है. सो ये एक बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी थी हम सब पे कि मी हिंदी बोलतोय. ये बहुत ही खूप चांगली मतलब ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती की म्हणजे की त्या लेवल पर्यंत पोहोचवणं. आणि हे सगळी जी पूर्ण आमची एक 40 ते 50 लोकांची जी टीम आहे, ती एवढे एकूण एक डेडिकेट पर्सन, म्हणजे की अरे म्हणजे पैसे पैसे तर सगळ्यांनाच हवे असतात सगळंच, पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला चांगली वाटते, मनातून हे वाटते, तर तेव्हा सगळेजण काय आपलं 100% देतात ना. तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंद्रजाल. सो मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की हे तुमच्यासाठी नवीन आहे, एकदम पहिलं आहे. सो जेव्हा तुम्हाला ही फिल्म भेटली तेव्हा तुम्हाला काय वाटलं? ॲज अ लीड भेटली आहे. म्हणजे खूप एक्साइटमेंट होता, खूप जास्त एक्साइटमेंट होता. असं होतं की ओके, आता मिळाला चान्स, आता प्रूव्ह करायचंय. ते एकदा भेटला, एक्साइटमेंट राहतो, पण त्यानंतर हे नर्वसनेस पण राहते की हे आपल्याला संधी मिळाली आहे, डायरेक्टरनी मला दिले, पण मला प्रूव्ह करायचंय की यू आर राईट, यू डिड द राईट कास्टिंग. मग अजून मेहनत करावी लागतं. आणि ॲज अ लीड करायचं होतं. माझ्यावर मला कॉन्फिडन्स आहे, मी लीडच करणार आहे. मला लीडच करायचं होतं, मी कधी दुसरा कॅरेक्टर काही केलं नाहीये. तर तरी पण फीचर फिल्ममध्ये, बॉलिवूड फीचर फिल्ममध्ये, थिएटर रिलीज फीचर फिल्ममध्ये लीड मिळणं असं खूप जास्त असं मोठं हे आहे. तर मिळाला, एक्साइटमेंट होता. त्यानंतर प्रूव्ह करायची हे होती, क्युरिओसिटी होती अजून जाण्याची की काय करायचंय काय नाही. मग लर्निंग स्टेज होता माझं हे पूर्ण फिल्म. तुमचं काय म्हणणं? ॲक्च्युली या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये मी पहिल्यापासून होतो. म्हणजे जॅकी सर आणि आम्ही मिळून काहीतरी करूया बाबा असं म्हणून ती सुरुवात झाली. आणि हळूहळू गोष्ट, निर्माते वगैरे या गोष्टी सगळ्या होत गेल्या. त्या दरम्यान मी ह्या सिनेमात एक भूमिका करत होतो. म्हणजे माझं कास्टिंग एका कॅरेक्टरसाठी झालं होतं, सॉरी. पण ज्या वेळेला माझ्या कॅरेक्टरसाठी जे ॲक्टर्स कास्ट गेले होते किंवा ज्यांच्याशी चाललं होतं सरांचं बोलणं वगैरे, काही कारणास्तव त्यांचं नाही होऊ शकलं. आणि हे कॅरेक्टर मला जेव्हा पहिल्यांदा सरांनी ऑफर केलं, त्यावेळेला मात्र मग मी खूप एक्साइट झालो होतो. ॲक्च्युली खरं सांगतो की आपण एक कॅरेक्टर करतोय, आपल्याला माहिती आहे आपण त्या प्रोसेसमध्ये आहोत, हे मी कॅरेक्टर करतोय, त्याची माझी तयारीही सुरू आहे सायमल्टेनियसली या प्रोसेसमध्ये असताना. पण अचानक तुमच्याकडे लीड रोलसाठी तुम्हाला सांगितलं जातं, म्हणजे खाजगीत घेऊन सांगितलं जातं की बघा मी असा विचार करतोय, तुझा कॉन्फिडन्स काय ते मला सांग, तरच मी इतरांशी बोलेन. मला अजूनही आठवतं त्या दिवशीचा तो क्षण. त्यानंतर खूप भारी वाटलं. पण नंतर मग असं एक दडपण येतं ना की चला
एवढी मोठी गोष्ट आहे ही, हिंदी सिनेमा आहे, त्यात लीड करतोय आपण, एवढे चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे, एवढं लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर आहे अँग्री यंगमॅनचं, ते आपल्याला करायला मिळणं आणि त्यात आपण कसं करूया किंवा काय याच्याविषयी सगळ्या गोष्टी सुरू होतात ना, तर खूप एक्साइटिंग होतं, तेवढंच असं भारी वाटत होतं. मग सरांना तेव्हा कॅरेक्टर त्यांनी मला विषयी विचारणा केली, म्हणलं सर मी करेन, तुम्ही जर कॉन्फिडन्स मला दिलात किंवा तुम्ही जर विश्वास ठेवलात तर मी ते करेन. सर म्हणले माझ्या बाजूने मी ओके आहे, तुझं सांग. तर मी म्हणलं ओके. त्यानंतर तो प्रवास सुरू झाला. मग त्यानंतर मी त्या पात्र जेव्हा मी करतोय असं मला समजलं, मग मी ती गोष्ट त्या पात्राच्या अनुषंगाने त्या दृष्टिकोनातून ती गोष्ट वाचायला सुरुवात केली आणि मग ते पात्र मिळवण्यासाठीचा जो काय प्रवास एका ॲक्टरचा असतो त्याच्या जवळ पोहोचण्याचा, तसा प्रयत्न करत गेलो. जे काही प्रश्न, ज्या काही गोष्टी मला वाटल्या, मी सरांशी बोललो, त्यांनी त्या प्रश्नांची उत्तर मला व्यवस्थित दिली आणि मला ते पुश केलं आणि मग ते होत गेलं. खूप छान मजा आली. सरांनी विश्वास दाखवला, त्यांनी विश्वास ठेवला, कॉन्फिडन्स दिला, त्याबद्दल त्यांचे प्रचंड आभारी आहे. प्रचंड ऋण काय म्हणते, प्रचंड माझ्यावर ऋण आहेत असं मी मानेन. अगदी प्रामाणिक, हे बोलायचं म्हणून नाही बोलत आहे. एवढी संधी तुम्हाला नाही अचानक असं कोणी देतं ना, ते वेगळंच फिलिंग असतं त्यावेळेस. ते बोलताना पण आता मला असं वाटतं की नाही का, आपण कुठेतरी एकांकिका नाटक असं थिएटरमधून आलेलो असतो, आपलं एक ठरलेलं असतं आणि अचानक एखादं मोठं कॅरेक्टर आपल्याला मिळणं, आपल्या पदरात पडणं, त्यानंतरची भावना तुम्ही समजू शकता. तर असा हा सगळा प्रवास होता. ओके. सो मला तुम्हाला विचारायला आवडेल की बघितलं आपण की तुमचा कॅरेक्टर खूपच वेगळा आहे आणि असं खूप दिसायला डिफिकल्ट वाटतोय, सो तुम्ही अशी काय मेहनत घेतली त्या कॅरेक्टरसाठी? ॲक्च्युली जेव्हा स्क्रिप्ट वाचली आणि जोगन हे कॅरेक्टर माझ्याकडे आलं, तर खरं तर खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं ते माझ्यासाठी. थ्रूआउट फिल्ममध्ये वेगवेगळे कॅरेक्टर तर आहेच आणि त्यांचे असेन्स वेगळे आहे, त्यांची जर्नी वेगळी आहे. पण मग हे जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा ते अजून चॅलेंजिंग जेव्हा झालं की म्हणजे तुम्ही पोस्टर आणि टीजरमध्ये बघताय की लुक खूप चेंज आहे, तर त्यासाठी आम्ही कॉस्ट्युमवरती मेहनत घेतलेली आहे, मेकअपमध्ये मेहनत खूप आहे. म्हणजे आम्ही अगदी 4 वाजता उठायचो. सकाळी अर्ली मॉर्निंग आमचं शेड्यूल असायचं, तर आम्ही 4 वाजता उठायचे. 4 वाजता पूर्ण बॉडीला ब्लॅक करा, फेसला टोन डाऊन करा, अलता लावा, केस ते करा, बेअर फूट चालायचे तुम्हाला. ते एव्हरीथिंग हे आउटर शेप तर होतच, पण हे कॅरेक्टर करत असताना आम्ही, जसं की माझं कॅरेक्टर राजस्थान बॅकग्राऊंड मधलं आहे, ते राजस्थानची ती बाई आहे, ती इथे आली आहे आणि ह्या इतर कॅरेक्टर सारखं ती पण ह्या इंद्रजालमध्ये अडकलेली आहे आणि तिचं तो अँगर जो ती सप्रेस करू नये फॉर सम रिझन, ते हळूहळू तुम्हाला खूप क्युरियोसिटी येईल की ही काय आहे, म्हणजे ही का फिरते, ही कशी येते. तर ते इतकं लेअर्ड कॅरेक्टर आहे, ते इतकं म्हणजे तुम्हाला आपोआप कॅरेक्टर बद्दलच एक वेगळं क्युरियोसिटी येईल की एक्झॅक्टली काय आहे हिचं. सो हे सगळं करत असताना आणि तिचं क्राफ्ट पण प्लॅन करत असताना खूप इंटरेस्टिंग पण होतं आणि तेवढंच चॅलेंजिंग होतं, कारण की हिंदी जरी फिल्म असली आपली तरी माझं कॅरेक्टर थ्रू आउट मारवाडीमध्ये बोलतंय आणि ते चॅलेंज आम्ही ओपनली घेतलं. म्हणजे थँक्स टू आमचे डिरेक्टर सर, रायटर सर, त्यांनी असं बिलकुल नाही विचार केला की अरे हिंदी ऑडियन्स आहे मग हे कळेल नाही कळेल काय वाटेल, नाही. त्यांनी प्युअरली मला सांगितलं की ठीक आहे, तुला वाटतं ना मारवाडी बोलली पाहिजे, लेट्स गो फॉर इट. आम्ही प्युअरली मारवाडी थ्रू आउट बोललेली आहे, कुठलं काही शब्द चेंज नाही, काही नाही. म्हणून कॅरेक्टर मला असं वाटतं की त्याचा जो एसेन्स आहे तो अजून लिफ्टअप झालेला आहे. सो हे सगळं प्रिपेरेशन करतानाच खूप चॅलेंजिंग पण होतं आणि खूप मजा पण आली खरं तर करायला. म्हणजे कुठल्या आर्टिस्टला, ऍक्टरला नाही आवडणार काहीतरी वेगळं करायला, आउट ऑफ द बॉक्स करायला. सो या दिस वॉज सच अ फन. तो आपण बघितलं तुमचा लुक मध्ये पण खूप अशी ज्वेलरी, हेवी ज्वेलरी आणि हे सगळं, सो एका पॉइंटला तुम्हाला असं इरिटेशन टाईप झालं की तुम्हाला मजाच येत होती? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. कारण की आमचे जे टेक्निशियन्स होते, म्हणजे जे हेअर करणारे होते, मेकअप करणारे होते, इवन जे कॉस्ट्युम करणारे होते, ते इतके सपोर्टिव्ह होते. बिकॉज मी 4 वाजता उठून जर मेकअपला बसते तर ऑफकोर्स ते पण माझ्याबरोबर 4 वाजता मॉर्निंगमध्ये आहेत आणि ते मेक शुअर की जसं की माझं जर तुम्ही डिटेल्स जर बघितलं तर इकडे गोंदलेलं वगैरे पण आहे, इथे गोंदलेलं आहे, फेसवरती, कपाळावर गोंदलेलं आहे, बॉडीवरती वगैरे पण. तर ते इतकं डिटेलिंग मध्ये काम करायचं. माझा दादा स्वतः म्हणायचे की नो, आय विल डू हर मेकअप, म्हणजे मला ते परफेक्शनच पाहिजे. तर म्हणजे नुसतं ऍक्टर म्हणून आम्ही तर केलंच आहे जितकं डिटेलमध्ये चांगलं काम करता येईल, पण नाही, आमच्याबरोबर जे टेक्निशियन्स पण होते त्यांनी तितकंच ते म्हणजे वरती लिफ्ट करण्याचं त्यांचा पण तितकाच हात आहे, मी असं म्हणेन.
मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला या स्टोरी विषयी काय असं आवडलं प्रोड्युसर म्हणून. स्टोरी आवडण्याचं कारण म्हणजे ह्यात खूप म्हणजे जुन्यापासून नव्यापर्यंत आलेलं आहे. म्हणजे आजच्या पिढी, जुन्या पिढीपासून आजच्या पिढीपर्यंतची जी जर्नी आहे ह्याच्यामध्ये खूप काही असे चेंजेस आहेत. म्हणजे धन आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये एक एक वेगवेगळे कॅरेक्टरचे वेगवेगळे स्टोरी आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येकाचा वेगळा भाग आहे. म्हणजे सांगण्यासारखं बघायला गेलं तर खूप काय अशा स्टोरी आहेत आणि त्यातून वेगळेपणा, त्यातून एकेकाची नवीन नवीन प्रॉब्लेम्स आणि त्यातून ते बाहेर पडणं. तिकडे गेलेला व्यक्ती, त्या धनाच्या पाठी गेलेला व्यक्ती तो पुन्हा येईल ना येईल याची काही शाश्वती नाही आहे. आणि अतिशय सुंदर आणि ते ज्या पद्धतीने आमचे रायटर त्यांनी माझ्यापुढे मांडली त्याच्यातलं सगळ्याच असं आहे की कुठली गोष्ट अशी की बाबा ही सोडावी आणि ती सांगावी अशी नाही, तर सगळंच अतिशय भन्नाट होता. मी त्याच्यामध्ये बोलतो ना, आज चहा आलाय आणि आम्ही गुंततच गेलो. वा. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायला आवडेल की या फिल्मचं जे लोकेशन आहे ते रिअल लोकेशन होतं, असं कुठलं सेट नव्हतं. म्हणजे जंगल, गुफा वगैरे आपण बघितली तर असं काय अडचणी पण आलेच असणार. सो काय त्याविषयी तुम्ही कसं ते फेस केलं त्या अडचणांना? अडचणबद्दल तर आय थिंक जागेश्वर सर जास्त बेटर सांगू शकते. अडचण अडचण म्हणजे जागा जरी त्या दिसायला सुंदर असतील तरी तिथे पोहोचणे आणि तिथे तो सगळा आपला खेळ खेळणे हे एक अडचणच होतं. म्हणजे तिथे नुसतं आपण एक पर्यटक म्हणून गेलो ना तर त्या जागा दिसायला खूप छान आहे, थोडे फोटो शूट आपण करून आपल्या घरी परत येऊ शकतो. पण जर शूट करण्यासाठी आपण जर विचार करतो ना तर ते थोडं नाही बऱ्यापैकी हेक्टिक आहे. म्हणजे जिथे आपण एखाद्या गोष्टीसाठी 1-1.5 तासाचा वेळ दिला असेल तर त्याच्यासाठी प्रॉपर 3 तास तरी काढावे लागेल अशा त्या जागा आहेत. म्हणजे फिल्मच्या ऑलमोस्ट जागा म्हणजे कुठल्याच अशा नव्हत्या की ज्या रोड साईड उतरलो आणि आपण शूट सुरू केलं, असं काहीच नव्हतं. त्याच्यासाठी पूर्ण क्रू हा सगळ्या सामानासकट तिथे जाणे म्हणजे आता असं हे स्पॉटचं काम स्पॉट करेल असं पण नव्हतं. कोणाच्या हातात म्हणजे हिच्या हातात हे म्हणजे ह्या फिमेल रोल म्हणजे ह्या सुद्धा त्या आपापल्या परीने आपलं सामान किंवा त्यांचं सामान द्या, दो भैया मैं हेल्प करती हूँ असं वगैरे पण व्हायचं तिथे. सो हा जागा कठीण होत्या आणि 2 जागा विशेष कठीण होत्या. एक योनियोगी सिद्धीची जागा जी नॉर्मल जमीन लेवल पासून ती लिटरली 1 ते 1.5 किलोमीटर आपण खाली होतो, तर तिथे उतरणं थोडंसं इझी असतं सामानांसोबत पण चढणं तेवढंच कठीण असतं. सो त्या जागेवर आपण उतरून तो जनरेटर वगैरे प्रॉपर म्हणजे ते बापरे, म्हणजे तो आताही मोमेंट लक्षात आला की हॅट्स ऑफ त्या लोकांनी खूप मेहनत केली ज्यांनी तो जनरेटर उतरवला किंवा ती मोठी क्रेन उतरवली खाली ते. आणि एक होता सीन की जोगनचा पाण्यावर उभं राहून तो शूट केला होता आम्ही. सो भर उन्हात दुपारच्या 12 वाजताच्या अशा त्या डोह म्हणजे तो कोयना बॅक वॉटरचा जो एक असा खूप खोल होता तो पाण्याचा आणि ते बघूनच कुणालाही भीती वाटेल. म्हणजे मला तर आहे थोडा पाण्याचा फोबिया, पण मी ज्या बोटमध्ये असताना सुद्धा मला भीती वाटत होती. बोट थोडीशी सेफ असते पण तो तराफा जो आपण बांधतो ना प्लास्टिकचं आणि ते सगळं ह्याच्यामध्ये त्याच्यावर ती उभी होती आणि विदाऊट एनी रूफ, असं काही असं छत नव्हतंच की ज्याच्यावरती असं तिची जी ओढणी होती त्यानेच ते काय ते कव्हर जेवढं करू शकेल तेवढं ती करून करायची. सो तिथे पण शूट करणं कारण ते जे हवा मोकळी जागा असल्यामुळे हवा खूप असल्यामुळे काय आमची बोट आणि त्यांचं जे लोकेशन ते मॅचच व्हायचं नाही. म्हणजे जो सीन लिटरली नॉर्मल जमिनीवर जर असता तर तो एका तासात उडला झाला असता तो सीन, पण त्या सीन करायला 3 ते 4 तास आम्हाला गेलेत. आणि आम्ही पूर्ण टीम पासून इतके लांब होतो की ते तिथे ओरडतही असतील ना फक्त त्यांचे, पण ते जोरात ओरडत होते आणि आमच्यापर्यंत तो आवाजही येत नव्हता इतकं. म्हणजे अशा पद्धतीचे सीन्स होते ते. मला तुम्हाला पण विचारायला आवडेल की शूटिंग करतानाचं वातावरण कसं होतं? असं स्ट्रिक्ट होतं या फिर खूप मजा मस्ती सुरू होती?
फॅमिली सारखा होता. इवन ऍक्टर्स सारखा पण नव्हता. काही असं इगो कोणाचा नाही, कारण रूल्स नाही, काहीच नाही. असं म्हणजे बाउंड्रीज नव्हते. फॅमिलीमध्ये कसं बाउंड्री नसतं, तसं एकदम सेम फॅमिली वातावरण होता. जर बाहेर जेवण लावलं तर एकमेकांना सांगायचं चलो खाना खाने, उधर खाना लग गया है. और कभी खाना अगर गलती से कम पड़ गया लास्ट में तो एक दूसरे के थाली में भी खा लेते थे, इतना तक था वो. तो इट वॉजंट लाईक की खूप जास्त शूट सारखा होता. एकदम असं होता की ट्रिपवर आली आहे आणि मस्त एकदम आरामात गेला. म्हणून जर तुम्ही फिल्ममध्ये पाहणार तर तुम्हाला असं वाटेल की लोक एकदम नॅचरली मूव्ह करतायत. ऍक्टिंगचं नाहीये तसं. कारण आम्ही एकदम कॅरेक्टर मध्येही राहत होतो तिकडे सगळ्यांसोबत. आणि मला कीर्ती बोलायचे आणि सूर्या बांदल सरकार, जोगन असं बोलून आम्ही एक दुसऱ्या हात तसेच मारायचे. हा. अच्छा. मग म्हणजे आम्ही सगळे कॅरेक्टर मध्येच राहायचं, फॅमिली सारखं, पूर्ण फॅमिली झालेलं तसं इझी. तो जास्त जरा दुश्मन आहे माझा. सो या सगळ्या मस्तीमध्ये असं तुम्हाला ओरडा वगैरे डायरेक्टर सर कडून भेटलाय का? अरे हो, मला तर बाहेर काढायचा प्रयत्न केले. मी लेट होती थोडा. माझा ना म्हणजे हे आहे डिसिप्लिनचा थोडासा, मी इकडे तिकडे करून जाते. आणि मिसअंडरस्टँडिंग, जसं सर बोललेत की ते ना लोकेशन असं होतं की जर तुम्हाला स्टायलिश सर जरा तर काय झालं, मी तुम्हाला मोमेंट सांगू का? सांगा. है ना, मोमेंट सांगते मी तुम्हाला. तर माझा सीन लावले होता आणि मला नाही माहित होता की माझा सीन लावलाय तिकडे. आणि स्टायलिस्ट लोक आरामात कुठेतरी दुसऱ्या ऍक्टर सोबत आहे. तर जर तिने मला आवाज पण दिलाय मला नाही माहित, कारण पाण्याचा आवाज आहे पूर्ण आणि शूटचा आणि ते लाईटवाले सगळे आवाज करत होते. मग मी बरोबर माझा घराचं जे मी घालते जीन्स वगैरे ते घालून मस्त सेटवर आली. मी सर म्हणतात अरे तेरा सीन आहे, तू किधर? मी बोल. हा, म्हणजे सीन होता हिचा, पण तो थोड्या वेळानंतर होता. पण कसं आहे ना की तिची जागा खाली चेंज करायला जागा नव्हती तिथे. आणि म्हणजे फक्त खाली येते तर मग चेंज करूनच यावं. म्हणजे कसं आहे की मग परत एवढा पहाड चढणार आणि मग चेंज करून मेकअप करून मग परत खाली येणार, उगाच थकणार आर्टिस्ट. बेटर वे, आता जर वरून खाली येत आहे तर तुम्ही चेंज आणि मेकअप भले इथे बसा, इथे टाइमपास करा, तुम्ही कोपऱ्यात जा. भले तुम्ही टाइमपास बसा करा कोपऱ्यात बसून, बट तुम्ही चेंज म्हणजे कसं आहे की इकडे झालं की तुम्ही नॉर्मल असतं तर मी बोललो पण नसतो. हा. आणि मी असं फिरत आली, सर कोणता सीन चाललाय? सर इज लाईक अरे तुझा सीन आहे, काय घातलंय, काय केलंय, ते काय केलंय. सगळे स्टायलिस्टला सेटवर बोलवलेत. इसका कपडा किधर आहे, क्या पहन के आई है? आणि मी एकदम असं म्हटलं की अच्छा ठीक आहे सर, पण सर. आणि जेव्हा मी एक पण असं आर्ग्युमेंट केला, सर पण म्हणजे बट दिस दैट, सर निकालो इसको बाहर, निकालो इसको तैयार करके लेके आओ, फिर मैं सुनूंगा. हाँ, मैं थोडीशी रडलेली, पण त्यानंतर एकदम मज्जा आली. ते सीन खूप जास्त चांगल्यापणे शूट झाला आणि असं वाटलं नाही की सर मला ओरडले. पण एक्सप्रेशन दिसते तो त्यानंतर तेच सीन होता रडायचा. मी असंच तोंड वाकडं. कॉम्प्रोमाइज वाला सीन होता की जिथे एक्सप्रेशन की मला काहीतरी हवं आहे, मला काय ते ऍक्च्युअल हर्ट असते ना, मी हर्ट झालीये तेव्हा ते झालं. म्हणजे हा ती एक प्रकारे मेथड आहे. हा, ते पण आपण बोलू शकतो. हा, मग मला असं वाटतं मीच आहे ऑन सेट किसको क्या बोलते, जिसको डांट पडी आहे बहुत ज्यादा. असा कुठला एक पर्टिक्युलर असा सीन आहे जे करायला तुम्हाला खूप डिफिकल्टी आली? पर्टिक्युलर असं सीन मी नाही म्हणणार. माझ्यासाठी अख्खा सिनेमाच पर्टिक्युलर होता. तुमच्यासाठी? त्यामुळे प्रत्येक सीनच खूप महत्वाचा आणि चॅलेंजिंग होता माझ्यासाठी. डिफिकल्ट सीन म्हणजे ऑफकोर्स तो सरांनी जसं सांगितलं की कोयना बॅकवॉटर्स मध्ये ते उभं राहणं उन्हामध्ये. म्हणजे मला आता आठवलं की मी तिथून आल्यानंतर मी माझे शॉर्ट्स असे बघितले तर लिटरली प्रॉपर ब्लॅक अँड व्हाईट होतं ते. बापरे. मला इतकं टॅन झालेलं. आणि एक मला हा पण किस्सा आठवला की सुरुवातीला असं खूप काळं वगैरे फासायचे मला पूर्ण बॉडीला. आणि नंतर अगदी एंडला आम्ही जसं पोचलो तेव्हा दादा म्हणायचे लगाने की जरूरत नाही आहे, ठीक आहे हो गया. म्हणजे ह्या लेवल पर्यंत टॅनिंग झालेली आहे. आणि म्हणजे दॅट वॉज डिफिकल्ट.
आणि अजून एक मला आठवतंय की एक सीन होता जिथे मला धावत जायचं आणि हंडा भरलेला होता. तो इतका हेवी हंडा होता तो, म्हणजे रिकामाच हंडा हेवी होता आणि ते घेऊन आणि नंतर आपण पाणी भरलं. बापरे, म्हणजे ते खूप डिफिकल्ट होतं. आणि ते घेऊन मला सर म्हणतात चढाणी वरती जायचं. असं धावत जायचं, वरपर्यंत चढायचंय. आणि त्यात त्यांचं ते संजय लीलं भन्साली टाईप ते ओढणी पण असं फ्लो झालं पाहिजे. अरे 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 अरे, म्हणजे एक सीन झाला माझा, झाला की हा चला आता मिळालं. सर बोलले नाही नाही ओढणी नाही ओढली, परत चल. आणि असे 1-2 सीन आम्ही घेतले, पण नंतर पाय जो काही 4 दिवस सुजलेला तो म्हणजे अमेझिंग. मला तुला विचारायला आवडेल की म्हणजे सगळे तुझ्या अवतीभोवती सगळे मराठी कलाकार आहेत. तू ऑब्व्हियसली छान मराठी बोलते, पण स्टार्टिंगला तुला असं दडपण वाटलं की सगळ्यांनी तुला सांभाळून घेतलं? नाही, काहीच नाही वाटलं. फर्स्ट ऑफ ऑल आपली फिल्म जे आहे ते हिंदी आहे. बरोबर. तर मला तसं काय नाही वाटलं की मला स्क्रिप्ट वाचायची आहे मराठीमध्ये. हे लोक डिस्कशन करायचे लिटिल बिट. जेव्हा मी कन्फेस केलं की प्लीज एवढं हार्ड मराठी माझ्यासमोर बोला नका, ते लोक शांत झालेत. आणि ते लोक पण हिंदीमध्येच बोलत होते माझ्यासोबत. म्हणजे काय मराठीचा असं सेटअप नव्हता की आपण मराठी फिल्म कलाकार आणि लोक मराठी आहेत महाराष्ट्रात. दोन्ही कलाकार आहेत. हा अर्धे हिंदी कलाकार आहेत. हा, अर्धे हिंदी आहे. सत्यम छेत्री तो इंटरनॅशनल नेपाली. धीरज शर्मा हरियाणा. आणि अजून कोण? शनाया त्रिपाठी युपी. तर हा, पूर्ण असं नाही आपण बोलू शकत की मराठी होते, पण हा मराठी लोकांचा मेजॉरिटी जास्त होता. पण तसं काय नाही, मराठीमध्ये कोण नाही बोलत होता तिकडे. हिंदीमध्ये स्क्रिप्ट होता, एकमेकांची स्क्रिप्ट आम्ही हिंदीमध्ये वाचायचे आणि नॉर्मल हिंदीमध्ये काय म्हणतात कॉन्व्हकेशन करायचे. मग तसं काय. तुमचा चित्रपट IMDb वर 2nd रँक आलाय, त्याविषयी तुम्हाला काय बोलायचं? असं वाटलेलं स्टार्टिंगला असं काय होणार आहे? ये आय एम सो हॅपी. थँक्यू. मी थँक्यू म्हणणार आहे सगळ्यांना. आणि हा, ते एकदम असं फील होतोय ना की विश्वास नाही होत कधी, पण झालंय हे ऑलरेडी. तर येस, आय एम सो हॅपी. म्हणजे मी बोलू शकत नाही. आय कांट पुट इट इन वर्ड्स, बट आय एम सो हॅपी. लाईक आय वॉन्ट डान्स लाईक दॅट हॅपी. तुमचं काय नाही, ऑब्व्हियसली म्हणजे सुरुवातीला तर आम्हाला माहित नव्हतं हे रँकिंग नक्की कुठलं आहे. जेव्हा आम्ही जाणून घेतलं त्यावेळेला आम्हाला त्याची व्याप्ती किंवा त्याची डेप्थ, त्याचा इम्पॉर्टन्स समजला. आणि मग खूप भारी वाटलं. 2nd रँकिंगला ट्रेंड करतोय आपण आफ्टर टॉक्सिक. खूप भारी वाटलं. ही तर नाचायच लागली. हे ना, सांग नाचत होतीस ना? हा, माझ्या मनात नाचले मी. नॉट लिटरली पण फिगरेटिव्हली डेफिनेटली येस. म्हणजे ऑफकोर्स, म्हणजे हे मी एक्सपेक्ट नाही केलेलं की जस्ट फक्त आपला टीजरच आलाय आणि अचानक ग्रुपमध्ये आमचा ऍक्टर्स लोकांचा ग्रुप आहे, तिथे मेसेज आला की असं असं झालंय. मला अगोदर विश्वास नाहीच बसला. मी म्हटलं असं म्हणजे कसं होऊ शकतं. म्हणून मी स्वतः जाऊन चेक केलं आणि मी माझ्या फ्रेंड्सला सांगितलं जरा बघा खरंच आहे का हे बघा. पण नाही, टचवूड, इट्स अन अमेझिंग फिलिंग की आपण इतकं मेहनत करून एक प्रोजेक्ट केलेला आहे आणि त्याला लोक इतकं सर्च करतायत आणि ते सर्च आपल्याला अँटिसिपेटेड मूव्हीजमध्ये रँकिंगमध्ये येतात. इतके इतर हिंदी फिल्म्स बरोबर जे अगदी नोन फेज आहे आणि बिग बजेट फिल्म्स असतील वगैरे. आमच्यासाठी ते खरं तर म्हणजे बोलतात ना, खूप ऊर्जा देणारीच आहे की भाई काहीतरी सार्थक होतंय, लोकांपर्यंत आपण पोहोचतोय. सो आम्ही खूप पॉझिटिव्हलीच घेतलं त्या गोष्टीला. जेव्हा मी 2nd रँक बद्दल जेव्हा ऐकलं तेव्हा अजयला म्हटलं, अजय, तर तो पण आम्ही दोघं एकदम हे झालो. म्हटलं आपण जे काही डिसिजन घेतलंय ते एकदम व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि अतिशय खुश होतो आणि ते. आणि आता पुढची जी काही जर्नी आहे ती लोकांसमोर आहे. खूप काही ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं. तसं बघायला गेलं तर तुम्हाला हा पिक्चर थिएटरलाच येऊन बघावा लागेल, कारण की त्याचा जो BGM आहे, त्याचा जो DI आहे तो, आणि ते जे साऊंड वगैरे, तर नॉर्मल ह्याच्यावरती तुम्हाला नाहीच कळणार. त्याचे जे इफेक्ट्स आहेत, जे काही शॉर्ट्स आहेत आणि त्याला जो दिलेला BGMs आहे, त्याचा जो DI आहे, तो तुम्हाला जो व्हिज्युअलाइज करायचा आहे तो तुम्हाला थिएटरलाच करायचा. असा नॉर्मली बघून त्याला काहीच अर्थ नाही. म्हणून पब्लिकला सगळ्यांना हेच म्हणणं आहे लोकांसमोर आमचं की तुम्ही थिएटरला बघा. अतिशय सुंदर पिक्चर आहे.
ॲक्च्युली हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की IMDb-वर येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी असणं. पण जेव्हा हे फिल्मसाठी म्हणजे आपण दिग्दर्शित केलेल्या फिल्मसाठी आणि एवढ्या नावाजलेल्या यादीमध्ये आपल्या एका नवीन डिरेक्टरचं नाव म्हणजे पहिले जसं शांत म्हणजे सगळ्यांचं रिॲक्शन बट स्टील माझे असे होते अच्छा असं झालं होतं थोड्या वेळासाठी म्हणजे हे खरंच आहे का. आणि मी 2-3 ठिकाणी सर्च पण केलं की असं मे बी होऊ शकतं काही ग्लिच पण असू शकतो हे सर्च केलं. सो नाही तर ते फॅक्ट होतं. सो वाटलं की नाही. मग पहिला फोन तर आईलाच केला होता की असं असं काहीतरी झालं होतं. सो भाऊ आणि आई तर येस हा म्हणजे झालं आहे. सो तर तेव्हा तो आनंद तसा शेअर झाला होता आईसोबत. खूप खूप शुभेच्छा त्यासाठी. थँक्यू. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा? जाता जाता प्रेक्षकांना एवढंच की फिल्म आम्ही सगळ्या मराठी मुलांनी खूप मेहनतीने 3 वर्षाच्या अथक प्रवासानंतर ही फिल्म इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि व्हिज्युअल ट्रीट आहे, साऊंड इवन ऑडिओने सुद्धा ती तेवढ्याच छान पद्धतीने रंगवलेली आहे. सो ही फिल्म तुम्ही प्रत्येकाने पाहावी. आणि म्हणजे माउथ पब्लिसिटीने तुम्ही इतर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा किंवा नातेवाईकांमध्ये तुम्ही हा मेसेज पास करावा, ह्याचं ट्रेलर टीजर पास करावं, लोकांना सांगावं की एकदा तरी फिल्म बघ. आणि मीच तुम्हाला सांगतो की खरंच एकदा तरी फिल्म बघा. म्हणजे आणि त्यानंतर तुम्ही लोकांना सांगा की हा ही एकदा पाहायला पाहिजे म्हणून फिल्म. सो आतापर्यंत टचवूड खूप चांगला रिस्पॉन्स राहिलेला आहे. म्हणजे जो काही आम्ही काही स्क्रीनिंग्स केला काही लोकांसाठी सो तो रिस्पॉन्स चांगला होता. आणि त्याच विश्वासावर आम्ही पुढेही लोकांना सांगू शकतोय आणि सांगतोय की प्लीज फिल्म पाहायला या 24 तारखेला. थँक्यू. 24 जुलै सर. तुम्ही असं तुझं सर 24 जुलै. Okay. 24th July 2026. Please go in your nearby theater and please watch Indrajal. It's so beautiful, it's so creative, and it's interesting movie. You will definitely have your interest in that. And please go watch. Thank you. I am out of shock. म्हणजे सर्व प्रेक्षकांना नम्र आवाहन आहे. येत्या 24 जुलैला आमची फिल्म इंद्रजाल संपूर्ण भारतभरात सर्वत्र प्रदर्शित होते. मराठी मुलांनी केलेली एक उत्तम फिल्म म्हणून त्याला प्लीज प्रतिसाद द्याल ही अपेक्षा आहे. जो प्रतिसाद तुम्ही टीजर आणि ट्रेलरला दिलात ज्याच्यातून आम्हाला आम्हाला ऊर्जा मिळाली तीच ऊर्जा तुम्ही आमची फिल्म पण पाहून आम्हाला द्याल. आणि अनेक मराठी तरुणांना असंच काहीतरी धाडस करण्याची ऊर्जा मिळेल. त्यासाठी तुम्ही प्रेम आशीर्वाद देत राहा एवढीच अपेक्षा करतो मी. तुम्हाला प्लीज थिएटरमध्ये तुम्ही जाऊन पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. सो इंद्रजाल मूवी ही एक रोलर कोस्टर राईड आहे आणि ते इट्स अन एक्सपिरियन्स आणि तो एक्सपिरियन्स थिएटरमध्येच मिळू शकतो मोठ्या स्क्रीनवरती. सो आय वुड रिक्वेस्ट की प्लीज नक्की तुम्ही थिएटरला जा आणि 24 जुलैला आमची फिल्म पहा आणि खूप खूप प्रेम द्या आमच्या फिल्मला. थँक्यू सो मच. इंद्रजाल पिक्चरबद्दल प्रत्येकजण चांगलंच बोलतोय. हे खरंच चांगलं आहे की त्याच्याही उच्च लेवलचं आहे. तर ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला थिएटरलाच जाऊन बघावं लागेल. ही आणि ही आमची नम्र विनंती आहे की तुम्ही थिएटरवर जाऊन हा पिक्चर नक्की पहा. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.